हाय एव्हरीवन. तर आज आपण सुकी शिमला मिर्च कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 आकडे इतके तेल टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरी मोहरी ॲड करून घेणार आहोत. जिरी मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपण इकडे 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तर हिरव्या मिरच्या तुम्ही टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. तर व्यवस्थित अशी हिरवी मिरची परतली गेली की त्यामध्ये 1 चमचा हळद आपण टाकून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून आपण इकडे ढोबळी मिरची अशी उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेली आहे. तर 5 ते 6 शिमला मिर्च मी इकडं कट करून त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इकडं 2 ते 3 चमचे इतके बेसन पीठ मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. बेसन पीठ खूप जास्तही टाकायचं नाही, कारण जास्त टाकलं तर शिमला मिरची टेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये लागणार नाही. तर इकडे व्यवस्थित असं बेसन पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडे 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर एक 5 मिनिटांनी आपल्याला चेक करून बघायचं आहे शिजलं की नाही. शिजलं नसेल तर परत एकदा झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित अशी मिरची शिजवून घ्यायची आहे. तर इकडे आपली शिमला मिर्च रेडी झालेली आहे. आणि शेवटी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. तर इकडे शिमला मिर्च आपली सुकी शिमला मिरची रेडी झालेली आहे. तर तुम्हाला सुकी शिमला मिरची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपी आजची आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.